सत्य का साहस। सर्व शासकीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या वतीनं 12 मार्च 2026 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्यानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या एक दिवसीय आंदोलनात भारतीय जातीनिहाय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाचा समावेश करावा, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी भारतीय कृषी मालावरील टॅरिफ रद्द करावा आणि शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत अनुदान द्यावं, तसेच SC ST प्रमाणे ओबीसींना UGC लागू करावं, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्यानासमोर सकाळी 11 वाजतापासून हे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि सांख्यिकी मंत्रालय यांच्या नावानं निवेदन देण्यात आलं। संयोजक राजेश बापूराव काकडे यांनी ओबीसी बांधव आणि भगिनींना बहुसंख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। त्यान्वये या मोर्चात बहुसंख्येनं नागरिक सहभागी झाले। या आंदोलनाला ओबीसी नेते पुरुषोत्तम शहाणे, सुरेश गुडदे पाटील, जानराव केदार, पांडुरंग वाकडे, राजू खरे, शालिग्राम कुकडे, बाळा शिंगणे, धनराज वरुडकर यांनी पाठिंबा दर्शवला। ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आंदोलन महत्त्वाचे असल्याचे नेत्यांनी सांगितले। आमच्या प्रमुख मागण्या या आहे की आमच्या ओबीसी प्रवर्गाची जी जातनिहाय जनगणना आहे त्याच्यामध्ये जनगणना व्हावी आणि त्या फॉर्ममध्ये आमच्या कॉलमचा नंबर असावा आणि त्यामध्ये आमच्या ओबीसी प्रवर्गामध्ये कॉलम करत असताना त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ज्या काही जाती केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आणि राज्य सरकारच्या याच्यामध्ये मोडतात त्या जातींचे कॉलम त्यांनी तिथे द्यावे, जेणेकरून जो भारतातला ओबीसी जो प्रवर्ग जेव्हा ओबीसी म्हणून नोंद करेल तेव्हा त्याला ओबीसी आणि त्याची जात याची नोंद केंद्र सरकारकडे करता यावी। ही मागणी धरून आम्ही केंद्र सरकारला ही जातनिहाय जनगणनेमध्ये आम्हाला आमची मोजणी व्हावी ही मागणी करते। याचं मुख्य कारण असं आहे की आम्हाला सर्व गोष्टीत इक्विलिटी पाहिजे आहे आणि सर्व गोष्टीचे अधिकार पाहिजे आहे आणि ते अधिकार प्राप्त करण्याकरता आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी केंद्र शासनास करतो आहे। आमची दुसरी मागणी आहे की आमचा शेतकरी हा पहिलेच निसर्गावर अवलंबून असतो। निसर्गाच्या कित्येक माऱ्यामुळे त्याचं नुकसान तर होतच असते, परंतु मानवी औद्योगिकरणाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं रोडांच्या नावाखाली फार मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई शासनकर्त्याकडनं एका पिढीची सोडून दुसऱ्या पिढीपर्यंत मिळत नाही। अशा वेळेला आणखीन एक नवा टॅरिफ निर्यात नीतीवर भारत सरकारने अमेरिकेच्या माध्यमातून तो कबूल केला, त्यामुळे भारतीय मालाला 15% टॅरिफ लागणार आहे आणि अमेरिकी मालाला 0% टॅरिफ लागणार आहे। तर त्यामुळे भारतीय मालाचं जे भाव आहे ते विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल। त्यामुळे भारताच्या विदेश नीतीचं आणि भारताला जे आपलं जे मूल्य प्राप्त होते, विदेशातलं जे धन प्राप्त होते ते पास करतील आणि त्यांनी नाहीच केला तर आमचंही म्हणणं आहे की आम्ही लॉंग मार्च लागू करणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही मोठ्या प्रमाणात जाहीर सभेचं करतो आहे आणि एक धरणं आंदोलन पूर्ण शहर बंद करण्याचं बी आंदोलन आम्ही करणार आहोत आणि ही प्रक्रिया आमच्यातर्फे ओबीसी प्रवर्गातर्फे सतत सुरू राहील आणि ती शासनाला मान्य करावीच लागेल। आमच्या मागण्या या हट्टाहासाला घेऊन आणि या आमच्या न्यायिक मागणीला घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। ठीक आहे। अब तक सत्य का साहस।